आज आलो आहे माऊली सोहळ्यामध्ये आणि माऊली सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घेतोय. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की मी आलेलो जर तुम्हाला आवडत असेल आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर निश्चित कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. आणि तसंच आमच्या कुंभार गुरुजी वारकरी संस्था देवाची आळंदी याची दिंडी क्रमांक 147 आणि ह्या दिंडीचा हा आपल्याला हरिभक्त पारायण पंडित महाराज क्षीरसागर यांच्याशी आपल्याला या सोहळ्याविषयी काही बोलायचं आहे. त्यांचे जवळकर बाबा यांच्याशी आपल्याला सविस्तर काही बोलायचं आहे. बाबा रामकृष्ण हरी. बाबा सोहळ्यात याच्या आधी किती वर्ष सोहळा केला? 20 वर्ष केला. बरं, सोहळ्यात येऊन सर्वसामान्य लोकांना तुम्ही काय प्रवृत्त करू इच्छितात? यांनी सोहळ्यामध्ये दरवर्षी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? सोहळ्यात आल्यानंतर जो आनंद आहे हा आनंद दुगणित होतो. आल्यानंतर असा आनंद आहे पुन्हा जीवनामध्ये कुठे भेटू शकत नाही. आणि सोहळ्यात आल्यानंतर आपल्या जीवनाची दुरुस्ती होती, आपलं जीवन चांगलं होतं. वा बाबा, मी काय सांगतो की बाबा आता पंढरीच पांडुरंगाच्या गावी तुम्ही जात आहात तर पावले चालती पंढरीची वाट. आता हे सर्वसामान्य वारकरी पाऊस बघत नाहीत, तहान बघत नाहीत, तरी सुद्धा वाटानी चालत राहतात. याच्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता सर्वसामान्य? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. जीवनात आल्यानंतर काही नाही झालं तरी चालत, पण वारकरी व्हावं. आणि वारकरी झाल्यानंतर हा जो दिंडी समेत जो आनंद भेटतो त्याची पोच पावती म्हणजे आज आपल्याला एवढा मोठा सोहळा आज आपल्या डोळ्यासमोर पाहायला भेटतो. बर बाबा, पंढरीच पांडुरंगाला काय मागणी करू इच्छितात तुम्ही? पंढरीला हीच मागणी करतो दरवर्षी, भगवंतराय आम्हाला वाडी घडू दे. आणि दुसरी गोष्ट अशी, सगळे तीर्थ आहेत, सगळ्या तीर्थात श्रेष्ठ तीर्थ, सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुट. वा, हे होते आमचे बाबा. आणि बाबांनी अतिशय छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे पंढरीच्या वाटाची. तसेच आमचे दुसरे महाराज, आपलं नाव काय हो? शिवाजी महाराज बिरादार. महाराज, किती वर्ष झाले दिंडीमध्ये चालतात तुम्ही? 29 वर्ष. 29 वर्ष झाले. बर, पहिल्यापासून कोणत्या दिंडीमध्ये चालतात तुम्ही? गुरुवारी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था. वा, 147. बर, याचे जे भाऊ म्हणतात पंडित महाराज क्षीरसागर यांची जवळपास किती वर्ष झाले दिंडी सोहळा चालू आहे? 25 वर्ष झाले. 25 वर्ष. माझ्या मते तुम्ही त्याच्यामधले किती वर्ष अनुभवले? 29 भाऊ, ह्या दिंडीचे सर्वस्व हरिभक्त पारायण गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर यांची 2 मिनिटं आम्ही हे घेत आहोत. भाऊ, आज जवळपास आपल्या दिंडीला पायी चालून किती वर्ष झाले आपण दिंडी सुरू करून? 31 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 32व्या वर्षात आता पदार्पण करतोय आपण पुढच्या वर्षी. आणि श्री संत ज्ञानोबा गुरुवर्य कुंभार गुरुजी आशीर्वाद घेऊन चाललेली ही दिंडी अत्यंत सुव्यवस्थित आजपर्यंत चालू आहे. कर्म, उपासना, ज्ञान या पद्धतीच्या वारकरी संप्रदायाच्या परिपूर्ण स्वरूपाच्या उपासना ज्ञानाचा असा हा एक परंपरेचा भाग. मनुष्याला आत्मज्ञान होण्याकरता दिंडी ही अत्यंत उत्तम अशा प्रकारची उपासना आहे. आणि या उपासनेच्या द्वारा मनुष्य आत्मस्थितीपर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारची शक्ती या दिंडीमध्ये आहे. म्हणून ही दिंडी 31 वर्ष अव्याहतपणे आम्ही चालवत आहोत, चालत आहोत, स्वतः ती उपासना करत आहोत. वा, भाऊची एका शब्दामध्ये खूप छान प्रतिक्रिया आली. भाऊ, मी तुम्हाला एक गावखेड्यामध्ये काही लोक आहेत ते म्हणतात की पायी चालून दिंडीत चालून काय उपयोग आणि पंढरीच पांडुरंग काय कृपा करतो, ह्या अशा पामरांना तुम्ही काय सांगू इच्छिता? संसारातल्या फायद्याकरता केलेला परमार्थ आणि परमार्थातल्या फायद्याकरता केलेला परमार्थ असे 2 प्रकारचे परमार्थ असतात. परमार्थ म्हणजे कशा करता करायचा, तर मी कोण आहे याच्याकरता आपल्याकडं पुण्य असलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. विचार शुद्ध होण्याकरता अन्न शुद्ध जसं लागतं तसं उपासना शुद्ध लागते तर पुण्य होतं. आणि त्या पुण्याचा प्रताप
मनुष्य मी कोण आहे या विचाराला सुरुवात करतो आणि एक दिवशी आत्मस्थितीपर्यंत जातो. याकरता ही खऱ्या अर्थाने उपासना असते. म्हणून अलौकिक अशा प्रकारचं पुण्य प्राप्त व्हावं, संत भेट व्हावी आणि त्याद्वारे आत्मस्थितीपर्यंत जावं याच्याकरता असतो. पण श्री संत ज्ञानोबाराय व्यवहारातलं संसारातलं सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये काय काय वस्तू देऊन टाकतात. कोणाला बायको देतात, कोणाला पोरग देतात, कोणाला अशा प्रकारचे अनंत उदाहरणं सांगता येतील. वारी केली म्हणून मुलगा झाला, वारी केली म्हणून संपत्ती प्राप्त झाली, अशा प्रकारचे अनंत उदाहरणं माझ्याकडे आहेत. आता वेळ नाही म्हणून सांगत नाही. वा, हे होते हरिभक्त पारायण पंडित महाराज क्षीरसागर. हे कुंभार गुरुजी वारकरी संस्थेमध्ये आज सलग 25 वर्ष झाली ही आदरत अशी सेवा हे करतात. सर्वसामान्यापर्यंत वारी काय आहे, 35 वर्ष झाले वारी काय आहे सर्वसामान्यांना पटवून देतात. मी स्वतः वारी 1977 पासून करतो आहे, पण स्वतः संस्थेची दिंडी काढून 31 वर्ष झाली. मी 77 सालापासून वारी करतोय. 77 ते आज किती वर्ष झाली? जवळपास 77 ते आज म्हणलं तर भाऊ जवळपास 51 वर्ष. 51 वर्ष वारी क्या बात आहे. करतो. टाळी वाजा एक सगळे भाऊच्या नावाने टाळी व्हायला पाहिजे. आज पायी याचे देही याचे डोळा. भाऊ आज 51 वर्ष झालेत पायी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतात आणि आज पण 51 वर्ष सुद्धा पायीच चालतात. दिंडीमध्ये सगळ्या वारकऱ्यासोबत चालतात. याबद्दल भाऊचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. भाऊ तुम्ही आम्हाला 2 मिनिटं तुमचं मनोगत व्यक्त केलं, साधू संतांविषयी तुम्ही काही माहिती सांगितली, याबद्दल तुमचं खूप खूप असा आभार. हरिओम KSK यूट्यूब चॅनल यांच्यातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा पंढरीस पांडुरंग तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभून द्यावं आणि तुमच्या हातून धर्माची, तुमच्या हातून पूर्ण अशी साधू संतांची सेवा घडावी, सर्वसामान्याला तुमच्या हातून ज्ञान प्राप्त व्हावं. एवढंच बोलतो, थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.